कुमारी माधुरीताई देवानंद पवार यांच्या संकल्पनेतून विधवा मातेंना सन्मानाची वागणूक. तालुका प्रतिनिधी प्रमोद चव्हाण. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे दरवर्षीप्रमाणे याही तिसऱ्या वर्षी देवानंद पवार फाउंडेशन रिसायकलिंगच्या विद्यमानाने सर्व धर्मीय विधवा मातेच्या हळदी कुंकवात कुमारी माधुरीताई पवार यांच्या मातृशक्तीचा हळदी कुंकवाचा उपक्रम विधवा मातेंना सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांना भावना व्यक्त करण्याची संधी मिळावी यासाठी 21 जानेवारी रोजी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये 2500 सुहासिनीच्या उपस्थितीमध्ये माधुरीताईला हळदी कुंकू लावून सन्मान प्राप्त करून दिल्याने विधवा मातांनी नयन अश्रूंनी आपल्या भावना व्यक्त करून मातृत्वाची मिठी मारली. सर्वधर्मीय विधवा मातेच्या हळदी कुंकवात सुहासिनी सौभाग्य मातेला कोणताही धर्म नसतो. प्रत्येक महिलेला आपल्या भावना असतात. विधवा परंपरेखाली अंतर्मनाने दुःखद जीवन जगत असताना विधवा मातांना अपशकुनी मानून शुभ कार्यामध्ये सहभाग घेता येत नाही. अशा भारतीय संस्कृतीमध्ये चालीरीती, रूढी, परंपरा अनुभवल्या सामाजिक सलोखा नांदावा यासाठी सर्व धर्मातील विधवा मातांना 3 वर्षापूर्वीपासून हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे 21 जानेवारी रोजी जानेफळ येथे सर्व धर्मीय विधवा मातेच्या हळदी कुंकवात विधवा मातृशक्तीचा हळदी कुंकवाचा स्तुत्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. मानवी जीवनावरील स्वरचित गीते गाऊन गायिका शांताबाई शिंदे यांनी मातृशक्तीच्या मातृत्वाच्या भावना जागृत केल्या. माधुरीताई पवार यांनी हळदी कुंकू लावून विधवा ही अपशकुन नसून शुभ आशीर्वाद देणारी असल्याने सिद्ध केले. शुभ कार्यामध्ये विधवा मातेच्या केसामध्ये सुसुभावात गजरा लावून तिच्या भावनेचा सुगंध दरवडावा. 9 महिने गर्भसंस्कार व बाल्य तरुणावस्थेतील संस्काराची जाणीव ठेवा. आईच्या शब्दांचा सन्मान करा. आईच्या कार्यकर्तृत्वाची स्तुती करा. विधवा मातेला विधवा नावाने कलंक पुसून टाका. विधवा मातेकडे संशयाच्या नजरेने बघू नका, अशी भावनिक मागणी विधवा मातेने टाळ्या वाजवून पालन करण्याचे आश्वासन दिले. माधुरीताई यांनी प्रत्येक महिलांना भेटवस्तू देत मानवी जीवनामधील स्वरचित हळदी कुंकवाचे बहीण, भाऊ, आई, वडील मातृत्वाचे प्रेरणादायी गीते गायिका कांताबाई यांनी गाऊन मातृत्वाचा पाझर फोडला. अभिषेक लोणकर व दीपक भुसारी या कौटुंबिक व्यक्तीचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये कुमारी माधुरीताई पवार, सौ गीता पवार, कार्यक्रमाचे प्रस्ताविक चव्हाण, माधुरीताई पवार तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अझीम नवाज राही यांनी केले. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी प्रमोद चव्हाण तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. सुनबाईच्या हातात फोन ग सासू करते घरात काम. सुनबाईच्या हातात फोन ग सासू करते घरात काम. या कलियुगाची रीत बाई उलटीच दिसती. हातात फोन सुन पलंगावर बसती. या कलियुगाची रीत बाई हातात फोन सुन पलंगावर बसती. अगं राजाला राणी सांगते गोठीन सासूबाई गॅसवर पोळ्या लाटी. राजाला राणी सांगते गोठीन सासूबाई गॅसवर पोळ्या लाटी. वरण भात केलाय शिरण सासून आवरीलाय सरसरा. वरण भात केलाय शिरण सासून आवरीलाय सरसरा. चिवडा बर्फी काढली शेवण सुन म्हणे त्याच्या हाताल चव. चिवडा बर्फी काढली शेवण सुन म्हणे त्याच्या हाताला चव. खूप नाव घेतली आणि त्याहीपेक्षा दुपटी माझ्या काळजात आहे. पण या तिघींचाच वारसा मला काय, कारण विधवांच्या बाबतीतला संघर्ष त्यांनी केला आणि या समाजाला त्यांनी दाखवून दिलं की अरे आम्ही सुद्धा विचार प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ शकतो. म्हणून त्या माझ्या आदर्श आहे. सती माहितीये का? सती प्रथा